प्रशासन म्हणतं की आम्ही पहिले इथे साधुग्रामसाठी जागा करणार होतो, त्याच्यानंतर आज प्रशासनाने कुठलेही डॉकेट रिलीज न करता सुनावणी घेतली. ही बेकायदेशीर सुनावणी होती, सगळ्यांना मान्य झालेलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा पत्रकार बांधवांनी त्यांना प्रश्न विचारले की नेमकं तुम्ही करताय काय, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही फक्त छोटे मोठे झुडपं काढणार आहोत, 10 वर्षाच्या खालची झाडं काढणार आहोत. त्याच्यानंतर ते पुढे म्हणाले की आम्ही फक्त तेवढंच करणार आहोत आणि साधू संतांची व्यवस्था करण्यासाठी करणार आहोत. त्यानंतर नाशिक मधला एक साधू होते, ते म्हणाले की असं नका करू, तुम्ही साधूंची व्यवस्था करा. आणि आज काल आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती कळलं की या ठिकाणी 220 कोटीचं टेंडर निघालेलं आहे आणि या ठिकाणी एक्झिबिशन सेंटर, माईस म्हणतो ज्याला आपण, मीटिंग, इन्सेंटिव्ह, कॉन्फरन्सेस अँड एक्झिबिशन्स, हे या ठिकाणी तयार करण्यात येत आहे. तर आमचं एकच म्हणणं होतं की आपण जर सांगितलं शासनाला की आपण हे करा, चांगलं आहे, परंतु हे दुसरीकडे शिफ्ट करा आणि या जागा ज्या आहेत या तुम्ही टिकवा. आणि झुडपं, आता ते काल म्हणत होत्या मॅडम, आयुक्त मॅडम, की आम्ही ते झुडपं कट करणार आहे. झुडपांवरती निशाणी करू शकतो का आपण? मग झाडांवरती कशाला निशाणी केली? मग पहिले जर फुल्या मारल्या तर झाडांवरती का मारल्या? मग आता झुडपांवरती का आले? म्हणजे पहिले झाडं, आता झुडपं, झुडपांच्या नावाखाली परत 10 वर्षाच्या आतले झाडं, असा जो काही खेळ चाललेला आहे. तर आमची अशी विनंती होती की आपण या संदर्भात मार्गदर्शन करावं. हिडन अजेंडा अजिबात ठेवता कामा नये. आणि चांगली माणसं ही साधू संत असतात. एका जागेत 10 माणसाची गरज असताना 1000 माणसं आली तर ते साधू संत नाहीत, ही माणसंच नाहीत मुळात. तर अशा माणसांनी इथं येऊन नाशिकची वाट लावू नये. आणि नाशिकाच्या जे, मला नाशिककरांना पूर्ण आव्हान आहे की आता जे लोक आले त्याच्या सगळ्या नाशिककरांनी इथं आलं पाहिजे. इथं गवताची काडी पण तुम्ही उचलून देता कामा नये. हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे, हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे, हा तुकोबा महाराजांचा अपमान आहे, तुकारामांचा अपमान आहे. तर ह्या सगळ्यांनी जे सांगितले तेवढेच आपण पुढे घेऊन जातोय. आम्हाला फसवू नका आणि आम्ही तसं फसणार नाही आणि तुम्हाला फसवू देणार नाही, एवढंच नाशिककरांना माझी विनंती आहे. तुम्ही राहा. महाराष्ट्रातल्या सह्याद्री देवळाच्या वतीने मी सांगतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या पर्यावरण प्रेमीच्या वतीने सांगतो की इथलं एकही झाड तुटू देऊ नका. आम्हाला कधी पण बोलवा, आम्ही रात्री बेरात्री कधी पण यायला तयार आहोत. काय प्रश्न? एक विनंती होती आम्हाला. मुख्यमंत्री महोदयांची चर्चा केली या विषयावर, फार बरोबर कानावर टाकलं तर एक बरं वाटतं. म्हणजे त्यांच्याकडनं त्यांची काय भावना आहे शासन करावं ती आम्हाला नाही. आता इथून सांगितलं हे मुख्यमंत्र्यांना कळायला पाहिजे. आता मला ते 10 वेळा या म्हणतील, परत एकदा या, परत या. ट्रीटमेंट मध्येच आपली पनिशमेंट असते शासनाचं किंवा कुठल्याही यांचं काय असतं ते ट्रीटमेंट. हॅलो, तर ते आता मुद्दा आहे की असं काय आहे, आपलेच मुख्यमंत्री आहेत ना, आपलेच सगळे शासन करते आहेत ना, मग त्यांनी समजून घेतलं पाहिजे की या जनभावनेला काय माझ्या कशाला, की नाशिककर एवढे समजले त्यांना काही किंमत आहे नाही आणि मी त्यांना सपोर्ट देण्यासाठी लागलो. 220 कोटी 220 कोटीचं हे टेंडर काढलेलं आहे. आणि आणि 30 इयर्स प्लस 35 एकर आहे, सगळे 35 एकरची झाडं तोडायचं. हे आहे काय 14 नोव्हेंबरला काढले. 30 इयर्स प्लस 3 वर्ष असं इथं. आता इथं कसला मेळावा होणार आणि कसलं उद्योगपतींचा मेळावा? ते आणि असो कोणी असो, तुम्ही काय 500 वर्ष जगणार आहात का? तुम्ही काय घेऊन जाणार आहे का? अजून एक माहित होतं ना आपलं सर, इथं एक्झिबिशन सेंटर वगैरे जे तुम्हाला करायचे, पुढे मोकळं मैदान आहे, ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटचे क्वार्टर्स होते जुने, ते आता पडलेले आहेत, तिथं कोणी राहत नाही. तर तुम्हाला त्या ठिकाणी मेरी असेल, मसरूळ असेल, तुमचं गांधीनगर असेल, ह्या ज्या जागा आहेत या तुम्ही म्हणता आता पार्किंग आणि स्वयंसेवक साठी करणार आहे. तर ह्या टेम्पररी तुमच्या 12 दिवसासाठी, 12 दिवसानंतर तुम्ही काय करणार त्या ठिकाणी? तर त्या ठिकाणी तुम्ही एक्झिबिशन सेंटर, तुमचं जे काही तुम्ही हे करणार आहे तुम्ही त्या ठिकाणी बांधा. पण तपोवरील झाडं करून तुम्ही काय वन नष्ट करताय आमचं? आणि आमच्या सर्व नाशिककरांचीच भावना आहे, नाशिक जेवढे सगळे जेवढे नाशिककर जमले, पत्रकार असतील, पोलीस, सगळ्यांचीच भावना आहे की नाशिक शहराचं जे नाक आहे, नाशिक शहराची शान आहे, ते तपोवन आहे. आणि तपोवनामधलं वन आहे आम्ही कदापि नष्ट करणार नाही, करू देणार नाही. आणि जर कोणी करणार असेल तर त्याला पहिले कुऱ्हाड आमच्या सर्व समस्त नाशिककरांच्या अंगावर चालवावं लागेल आणि तर त्याला आम्ही सर्वच विरोध करू. हॅलो, सरांनाही मी सांगते काही कसं आहे, आम्ही आता उद्या किंवा परवा एक पत्रकार परिषद घेणार आहे आणि सगळ्या नाशिककरांना समोर आम्ही एक पीपीटी प्रेझेंटेशन करणार आहोत. त्याच्यामध्ये शासनाने कशा प्रकारे आपल्याला फसवण्यात आलेलं आहे. कारण की ही जी जागा आहे ही छोटे झुडपं असू दे, मोठे झुडपं असू दे, परंतु ही साधुग्रामसाठी नाहीच आहे. इथे साधूंना बसवण्यात येणार नाहीये. इथे माईस्टा हब हा इथे होणार आहे
आणि या पद्धतीच्या या प्रकारामध्ये जे जे आमच्याकडे कागदपत्र आहेत ते कागदपत्र आम्ही इथे तिथे ती प्रेझेंटेशन करणार आहोत, लवकरच हे करणार आहोत, हे मी सरांनाही सांगू इच्छिते. आहे आधी लाल फुल्या मारायच्या, म्हणजे यमाने येऊन सांगायचं की याला मी उचलणार आहे, तसं हे झाडाला फुल्या मारायच्या आणि तुला मी आता उचलणार आहे असं सांगतात. नंतर हिरव्या फुल्या मारलेल्या दिसतात. ही काय चेष्टासाठी आहे? अहो झाड नसेल तर जगात पहिल्यांदा झाड आलं, नंतर राम आला, नंतर कृष्ण आला, नंतर साधू आले, नंतर माणसं जे काय असेल ते. त्यामुळे झाड पहिल्यांदा राहिलं पाहिजे, नंतर बाकीचे आले काय गेले काय त्यांनी काही फरक पडत नाही. त्यामुळे झाड हे टिकलंच पाहिजे आणि या फुल्या बिल्या मारण्याची चेष्टा परत करू नका. मी काही फार बोलणार नाही. हा एवढाच भाग आहे की आधी या नाशिककरांची संपूर्णपणे फसवणूक केलेली आहे आणि ही फसवणूक होत असताना आपल्याला माहिती आहे, आधी झाडांचं मार्किंग केलं, नंतर ती जनसुनवाईचं नाटक केलं. जनसुनवाई झाली 24 तारखेला, यांनी ऑलरेडी टेंडर काढलं होतं 14 तारखेला, त्याचं बिडिंग क्लोज केलं होतं 21 तारखेला. झूम वरती त्यांनी ते ऑनलाईन बिडिंग क्लोज केलं आणि आता 24 तारखेला त्याच्यानंतर जनसुनवाई घेतली. जनसुनवाईत सांगतात 1700-1800 तोडू, कमीत कमी तोडू. ऑलरेडी 35 एकर भुईसपाट केलं जाईल हे तुम्ही टेंडर काढलंय आणि 33 वर्षासाठी दिलेलं आहे ते. म्हणजे आत्ताचा तर सोडाच, यानंतरचा 12 वर्षानंतरचा कुंभमेळा कुठे घेणार आहात? मग तेव्हा भावना, लोकांच्या धार्मिक आस्था या गोष्टींचं काय करणार आहात? या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या तपोवनाच्या मध्ये आयुक्त जर आज काल असं म्हणत असतील की आम्ही झाडं झुडप काय छोटी झुडपं तोडून आणखीन काय सांगू, त्यांनी आम्ही हे टेंडर रद्द करत आहोत हे जाहीर करावं बस. छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलंय की गवताच्या काळीला हात लावताना सुद्धा त्यांची विचारपूस करा आणि त्याचं त्यांना काहीतरी त्याचा मोबदला द्या, मगच गवताच्या काळीला हात लावा. म्हणजे इथं तुम्ही एवढी मोठी मोठी झाडं फुल्या मारून टाकताय. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे, हे लक्षात घ्या. हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे, तुकारामांचा अपमान आहे. हे परत परत तर नाशिककरांची जी भावना आहे सर्वांची, तुम्ही जे आमच्या मताशी सहमत आहात. इथं पर्यटन केंद्र नको आणि इथं कोणत्याही प्रकारचं एकही झाड तोडता कामा नये. हा जो संघर्ष सुरू आहे, हा संघर्ष पुढे नेण्यासाठी तुमची साथ आम्हाला मिळणारच आहे. आम्ही विनंती करतो की आपण महाराष्ट्रातील आणि मंत्रिमंडळाच्या लोकांना तुम्ही एकदा आव्हान तुम्ही आता केलेलं आहे जाहीर, परंतु एकही झाड तोडू नये हाच संघर्ष आहे आणि पर्यटन केंद्र 220 कोटी रुपये इथं खर्च करता कामा नये यासाठीच पुढे जाण्याचा प्रयत्न करू. हॅलो, नमस्कार. आपण सगळ्यांनी पंढरपूरचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला पाहिजे. किती कमी जागेमध्ये किती लोक भाविक त्याच्यामध्ये ऍड होतात, तसं सर्व नाशिककरांनी खरंच पंढरपूरचा आदर्श डोळ्यापुढे जर ठेवला तर आपलं एकही झाड कापलं जाणार नाही. म्हणजे सगळ्यांना विनंती आहे की आज जेवढे पर्यावरण प्रेमी आलेले आहेत त्या सगळ्यांना एवढं सांगू की कोणीतरी येऊन सर्वसामान्यांची गोष्ट ऐकावी, कारण आमच्या सर्वसामान्यांच्या मताला काही किंमत आहे की नाही. सगळेजण वेळ काढून येतात. त्या दिवशी सुनावणी सुद्धा सोमवारच्या दिवशी ठेवली. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना की रविवारी ठेवली असती तर वर्किंग डेचे लोक जास्तीत जास्त संख्येने उपलब्ध राहिले असते. 1000 लोकांनी कंप्लेंट केली, फक्त 200 कॅपॅसिटी असलेली तिथे हे केली होती. म्हणजे दरवेळेस वाटतं की पर्यावरण प्रेमी काय करतात, सुरुवातीला येतात आणि नंतर कंटाळा येतो असं करतात. माननीय कुंभमेळा मंत्री इथं आले होते. त्यांनी सांगितलं इथे जर का तुम्हाला साधुग्राम घ्यायचं नसेल, झाडं तोडायचं नसेल तर तुम्ही आम्हाला पर्याय सांगा. साहेब हे बघा, आमचं पर्याय समोर 2 तासात कुंभमेळा मंत्री गेल्यानंतर 2 तासात आम्ही पर्याय दिलेले. तपोवनातील वृक्षतोड न करता 2 पट मोठे साधुग्राम तयार करता येईल. तर जागा कुठे आहे साहेब? नेहरू मसरूळची जागा आहे, गांधीनगरची जागा आहे, पंचवटी पांढरापूरची जागा आहे, संभाजीनगरला 45 मंगल कार्यालय आहे. तिथं 1200 एकर जागा साधुग्रामसाठी आधीच आरक्षित केलेली आहे. सर 1200 एकर जागा अधिग्रहण केलेली आरक्षित केली असताना प्लस 54 एकर करू शकत नाही काय? आणि नांदूर नाक्याजवळच्या शेतजमिनी ते घेऊ शकतात. अशी अनेक जागा आम्ही यांना दाखवून दिलेली आणि माननीय कुंभमेळा मंत्री म्हटले जर का तुम्ही आम्हाला जागा दाखवून दिली तर पर्यावरण प्रेमींचं म्हणणं ऐकायला आम्ही इथं तपोवनात येणार. साहेब तुम्ही आले, आमची विनंती आहे कुंभमेळा मंत्र्यांचं या माध्यमातून की त्यांनी इथे यावं
आणि आम्ही ज्या जागा दाखवले त्याच्यावर विचार करावा. आणि हा जो छुपा अजेंडा लावलेला आहे साधुग्रामच्या नावाने, साधूंना फसवणं चालू केलेले यांनी. साधूंना न फसवता, जनतेला न फसवता, इथे एकही झाड न तोडता तर या पर्यायी जागांचा विचार करावा. तर समजा जर काही यांनी ऐकलं नाही तर इथं तपोवनात आमच्या बरोबर तप करण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर यावा अशी आम्हाला विनंती आहे. तर सर तुम्ही याच्यावर सांगा कधी येऊ शकता तुम्ही. अरे इथला झाड कधी तुटू देणार नाही. कधी असा प्रसंग आला मला कधी पण बोला. मी गेली 10 वर्ष इथे येतोय ना, 10 वर्ष हे सगळं बघितलंय. 2016ला मुंबईवारांचं आमचं एक बैठक झालं होतं तेव्हा 5000 मुलांना बेलाची झाडे मिरवणूक काढायची होती आणि बेल वाढवायचा होता. अचानक माझा प्रोग्राम कॅन्सल केला. तर एक अशा पद्धतीने ते डिसिजन घेऊ शकतात. मुद्दा काय, तुम्ही कोण आले कोण हा मुद्दा नाहीये. आम्ही सरळ आहोत, साधी माणसं ही साधू संत दादा एक मिनिट एकदम अतिशय महत्वपूर्ण मुद्दा मांडतोय मी. सयाजी दादांनी सर्वांना सांगू इच्छितो की 54 एकरचं जे एक्झॅक्टली साधुग्राम आहे त्या 54 एकरच्या साधुग्राम मधली 35 एकर जागा या कमर्शियल यूज साठी दिली गेलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये नाशिककरांची आणि समस्त साधू समाजाची पण नाशिक महानगरपालिकेने फसवणूक केलेली आहे. या संदर्भातलं लवकरात लवकर कागदपत्रांसह माहिती आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्रशासनाला ओपन चॅलेंज आहे आणि आव्हान आहे का त्यांनी 1 to 1 बसून या विषयावर चर्चा करावी आणि खरी जी माहिती आहे ती प्रशासनाने करण्यात द्यावी. धन्यवाद. आणि सयाजी इकडे पाणी करून घेऊ ना पहिले. बरं का कपिला नदी खाली घ्यायची की तिथं घ्यायची? पाणी करून घ्या. पाणी करून घ्यायचं. मागच्या वेळेस माहिती का याने मार खाल्लेला. हॅलो. तर माझी सयाजी सरांना आम्ही जे नाशिकचे कलाकार वगैरे आहेत क्षेत्रातले आमची भूमिका अशी आहे सर. तर आपण हे दृश्य पाहतोय. तपोवनातून सयाजी शिंदे यांनी पर्यावरण प्रेमींसोबत संवाद साधलेला आहे. एकही झाड तोडता कामा नाही असं सयाजी शिंदे म्हणतायत. झाडांवरती फुल्ल्या मारायची चेष्टा करू नका, एकही गवताची काडी हलता कामा नये असं देखील सयाजी शिंदे यांनी म्हटलेलं आहे. प्रशासन शिवराय ज्ञानेश्वर माऊलींचा अपमान करतंय. जगात झाड हाच सेलिब्रिटी असं देखील सयाजी शिंदेंनी म्हटलेलं आहे. महाजन यांनी वादग्रस्त वक्तव्य करू नये, झाड तोडल्यास माफी नाही असंही सयाजी शिंदे यांनी यावेळेस पर्यावरण प्रेमींसोबत संवाद साधताना प्रतिक्रिया दिलेली आहे. झाड गेली तर नाशिककरांचं मोठं नुकसान होईल. शासन कसं फसवतंय हे प्रेझेंटेशन मधून मांडणार असल्याचं पर्यावरण प्रेमींनी सांगितलेलं आहे. झाडांवर फुल्ला वगैरे मारायची चेष्टा करू नका असंही सयाजी शिंदे यांनी म्हटलंय.